नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज स्लीव्ज डिझाईन. त्यासाठी मी अस्तरवरती स्लीव्जचं कटिंग केलेलं आहे. स्लीव्जची उंची यामध्ये जास्त आहे, 3.5 इंच उंचीचा काठ आहे आणि 9 इंच ही स्लीव्जची उंची आहे. तर या पद्धतीने मी स्लीव्जसाठी हे एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे, कारण इथे प्लेट्स टाकणार आहोत स्लीव्जसाठी. आता स्लीव्ज टाकताना जी अस्तरची तयार स्लीव्ज घेतलेली आहे त्यावरती मेजरमेंट घ्यायचं आहे. त्यासाठी आता मी हे जे कापड घेतलेलं आहे जास्तीचं प्लेटसाठी ते डबल फोल्ड केलेलं आहे आणि त्यावरती स्लीव्ज ठेवत आहे. आता स्लीव्जपेक्षा कमीत कमी 1 ते 1.5 इंच जास्तीचं कापड घ्यायचं आहे उंचीला, आणि लांबीला तर जास्त डबल घ्यायचं आहे, कारण ज्यावेळेस प्लेट टाकल्या जातात त्यावेळेस कापड कमी होतं. आता इथे पहा, मी उंची ही जास्त घेतलेली आहे आणि लांबी तर स्लीव्जची जी तयार लांबी आहे त्यापेक्षा डबल आहे. आता जी फोल्ड बंद बाजू आहे त्या बंद बाजूला दोन्ही बाजूने मी कट दिलेले आहे, कारण या सेंटर कटपासूनच आपण प्लेट टाकणार आहोत. तर आता हा जो कट दिलेला आहे या कटवरती मी आधी चॉकने मार्क करून घेते, म्हणजे प्लेट्स टाकताना चूक होणार नाही. आता या कटपासून पुढे 2-2 इंचावरती एक मार्क करायचा आहे. तुमच्याकडे जर जास्तीचं कापड असेल तर तुम्ही 5 प्लेट घेऊ शकता, कमी असेल तर तुम्ही 4ही घेऊ शकता. आता माझ्याकडे थोडंसं कापड कमी आहे त्यामुळे मी ते 4 प्लेट घेणार आहे. त्यामुळे सेंटरपासून मी 4 मार्क केलेले आहेत 2-2 इंचावरती. तर हे अशा पद्धतीने हे मार्क करून झाले की सेंटर जो आहे त्या सेंटरवरती हे जे मार्क केलेले पॉईंट आहे ते एकावर एक ठेवून या पद्धतीने प्लेट्स टाकायच्या आहेत. हे पहा, या प्लेट्स अशा घडी पडतील. तुम्ही हवं तर पिन लावून घ्या किंवा प्रेस करून सुद्धा घेऊ शकता. हे पहा, या पद्धतीने एकावर एक प्लेट्स टाकून घ्या. खालच्या बाजूला अगोदर शिलाई मारून घ्या. आता तुम्हाला हा खाली जो आकार दिसत असेल कापड थोडं कमी झाल्यासारखं, त्यामुळेच हे 1.5 इंच कापड मी एक्स्ट्राचं घेतलेलं होतं, कारण प्लेट्स टाकल्यानंतर कापडाचा आकार चेंज होतो, गोलाकार होतो आणि मग ते शिलाई करताना अस्तरवरती कमी पडतं, म्हणून 1.5 इंच कापड एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता या वरच्या ज्या प्लेट आहे त्या व्यवस्थित सेट करून घ्या. तुम्ही अगोदर पिन लावून घ्या किंवा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट प्रेस करून घेऊ शकता. तर मी आता हे कापड या पद्धतीने प्लेट्स टाकलेले आहेत आणि मी डायरेक्ट इथे प्रेस करून घेते, म्हणजे आता या घड्यांवरती बरोबर इस्त्री करून घेतली की ह्या घड्या आहे अशा राहतात. त्यानंतर वरच्या बाजूने अगोदर मी एका बाजूच्या तयार घड्यांना वरच्या बाजूने शिलाई मारून घेते, म्हणजे ह्या घड्या विस्कटणार नाही, किंवा तुम्ही पिन लावूनही घेऊ शकता. तर आता दुसऱ्या बाजूच्याही प्लेट्स सेम त्याच पद्धतीने सेंटरवरतीच एकावर एक घ्यायच्या आहेत. या पद्धतीने हे पहा, एकावर एक अशा प्लेट घ्यायच्या आहे की वरच्या बाजूने आपोआप घडी पडते आणि खालच्या बाजूने मात्र अगोदर शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ही घडी लॉक होऊन जाते आणि वरच्या प्लेट्स मग आपण इस्त्रीने व्यवस्थित करू शकतो किंवा मग इथे पिन लावून व्यवस्थित करू शकतो. दुसऱ्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्यांनाही इथं इस्त्री करून घेतलेली आहे. त्यानंतर वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. तर वरचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याकडे जे अस्तर आहे ज्यावरती आपण परफेक्ट कटिंग केलेलं आहे त्याचा सेंटर कट काढून घ्यायचा आहे आणि या प्लेट्सचा सेंटर कट त्यावरती ठेवून शिलाई मारायची आहे. आता हे पहा, इथे मी सेंटर कट दिलेला आहे, त्या सेंटर पॉईंटला मार्क केलेला आहे आणि मधला जो पॉईंट आहे तो बरोबर सेंटरवरती घेऊन मग ही शिलाई मारणार आहे. तर वरच्या बाजूने आता प्लेट्स जर आपण खालच्या बाजूने घेतल्या आणि शिलाई मारली तर प्लेट्सचा आकार चुकू शकतो. त्यामुळे मी अगोदर फक्त प्लेट्सचा जो भाग आहे त्याला शिलाई मारून घेते, किंवा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही एका बाजूची तरी शिलाई अशा पद्धतीने बघून मारू शकता, नंतर तुम्ही उलटून शिलाई मारू शकता. पण जर खालच्या बाजूने शिलाई मारायला गेला तर प्लेट थोड्याशा सरकतात, म्हणून वरच्या बाजूने थोडंसं लॉक करून घ्यायचं आहे. आता पहा, पूर्ण बाजू मी उलटी करून घेतलेली आहे आणि जे अस्तर आहे त्या अस्तरच्या चारही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे. तर शिलाई मारताना मेन जे ब्लाऊजचं कापड आहे ते कुठं गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग शिलाई मारायची आहे. आता शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते व्यवस्थित कट करायचं आहे.
हे पहा अशा पद्धतीने वरचा पार्ट तयार झालेला आहे। आता आपण इथे थोडंसं पोटली बटन लावून डिझाईन बनवणार आहोत। त्यासाठी आता आपण काठ घ्यायचा आहे साडीचा। आता काठ जेवढ्या मापाचा आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार किती पोटली बटन लागतील तेही पाहायचं आहे। आता इथे मला 5 ते 6 पोटली बटन लागतील। तर पोटली बटन बनवण्यासाठी मी ते थर्मासचा बॉल वापरलेला आहे आणि ब्लाऊजचं जे प्लेन कापड आहे ते घेतलेलं आहे किंवा तुम्ही अस्तरही घेऊ शकता आणि बरोबर त्याच्या मधोमध हे बटन ठेवून त्याला लॉक करून घेतलेला आहे। तुम्ही 1.5 इंच लांब किंवा 1.5 इंच रुंद किंवा 2 इंच लांब किंवा 2 इंच रुंद असं तुम्ही कापड घेऊन बटन बनवू शकता। तर सर्व बटन बनवून माझे तयार झालेले आहे। आता हे जे काठ मी मापाचा घेतलेला आहे दंडघेराचा त्याला सेंटरला मी कट दिलेला आहे आणि हे अशा पद्धतीने जो बटनचा जाडसर भाग आहे तो इकडच्या आतल्या बाजूने ठेवायचा आणि काठ जो आहे त्याचा सुईच्या भागावरती हे बटन लावायचे, उलट्या भागावरती नाही। तर सुईच्या भागावरती हे बटन लावून घ्यायचे आहेत एक एक करून। तुम्ही हवं तर 1-1 इंचावरती लावू शकता किंवा अर्धा इंचावरती लावू शकता किंवा एकदम एकसारखे एकाखाली एकही लावू शकता। तर अशा पद्धतीने हे बटन लावून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट केलं आहे। आता दुसरा जो काठ आहे तो सुईच्या बाजूने म्हणजेच उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवून हा जोडून घेतलेला आहे, त्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे। अशा पद्धतीने दिसेल। त्यावरती पुन्हा एक व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेतलेले आहे। त्यानंतर जेवढा काठाचा भाग आहे तेवढं अस्तर कट करून घ्यायचं आहे आणि मग अस्तर यावरती ठेवायचे खालच्या बाजूने आणि ते स्लीव्जला जोडून घ्यायचं आहे। आता हे मी अस्तर आहे जे काठाच्या मापाचं व्यवस्थित कट करून घेत आहे। आता अस्तर आणि काठ बरोबर सेंटरला ठेवायचे आहेत, जिथे पोटली बटन सेंटरला बसणार आहे तिथे, आणि मग सेंटरपासून एका बाजूकडून आधी शिलाई मारून घ्या आणि नंतर तुम्ही दुसऱ्या बाजूकडून व्यवस्थित शिलाई मारू शकता। शिलाई मारताना 1/4 इंच मार्जिन सोडा, म्हणजे जास्तीचं कापड आतमध्ये जाणार नाही। तर हे दोन्ही बाजूकडून 1/4 इंच मार्जिनवरती शिलाई मारून घ्यायचं आहे। अस्तर आणि काठ शिलाईमध्ये गुंतला जाईल याची काळजी घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने आता हा जो स्लीव्हचा भाग आहे तो फोल्ड करायचा आहे आणि अस्तर आणि काठाच्या भागामध्ये घेऊन ह्याला व्यवस्थित बाहेरून अर्धा इंच मार्जिनवरती शिलाई मारायची आहे। हे अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगसह पूर्ण जो काठाचा भाग आहे त्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। त्याने ब्लाऊजला फिनिशिंगही व्यवस्थित येईल आणि पट्टी वगैरे लावण्याची गरज पडणार नाही। तर आता शिलाई मारून झाल्यानंतर हा भाग जो आहे तो पूर्ण ओपन करून घ्यायचा आहे आणि या भागावरती बाहेरच्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे। हे भाग ओपन करून झाल्यानंतर या पद्धतीने दिसेल। तर काठावरती अगदी फिनिशिंगसह इथे शिलाई मारून घ्यायची आहे। स्लीव्हचं दंडघेराचं माप घ्यायचं आहे। तुमच्याकडे माप तयार असेल किंवा अंगावर घेतलेलं असेल किंवा ब्लाऊज असेल तर तशा पद्धतीने दंडघेराचं माप घ्यायचं आहे आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने सुंदर असं स्लीव्ज डिझाईन तयार झालेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।